नमस्ते मित्रांनो, आज आपण जो नवीन व्हिडिओ बघणार आहोत तो माझ्या ऑनलाईन क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। जो मी त्यांना 2-3 दिवसापासून पाठीमागे शिकवतो त्याचा हा थोडासा रिव्हिजन पार्ट आहे। तर बघा, त्यांना आता टॉपिक चालू आहे स्थानिक किंमत। स्थानिक किंमतमध्ये आपण संख्येमध्ये जो अंक असतो त्यांना त्यांच्या स्थानानुसार प्राप्त होत असतो आणि त्यानुसार आपण त्याची किंमत काढत असतो। तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे कसं असतो की हा एक दशांश अपूर्णांक संख्या आहे। दशांशाचा हा जो उजवीकडचा पार्ट आहे त्याला आपण अपूर्णांक म्हणतो आणि दशांशाचा जो डावीकडचा पार्ट आहे त्याला आपण पूर्णांक म्हणतो। आणि पूर्णांकाचा जो स्थानिक किंमत असते आपले नेहमीसारखी असते एकक, दशक, शतक। त्याप्रमाणे बघा, एकक, दशक, शतक, हजार, त्यालाच आपण सहस्त्र सुद्धा म्हणत असतो। आणि पुढे 10,000 किंवा 10,000, पुढे लक्ष, त्यालाच आपण लाख म्हणतो। आणि पुढे करोड, ठीक आहे, त्याला आपण कोटी म्हणतो। करोड हा इंग्रजी शब्द आहे, कोटी हा मराठी शब्द आहे, तर कधी कन्फ्यूज होऊ नका। आणि दशांश अपूर्णांकाचा पुढचा जो पार्ट असतो जो की आपण त्याला अपूर्णांक या नावाने ओळखतो, तर दशांश चिन्हाच्या पुढचा पहिला जो अंक असतो त्याची स्थान हा दशांश म्हणून त्याला ओळखतो। 1 दशांश, 2 शतांश, 3 सहस्त्रांश, 4 दशसहस्त्रांश, 5 लक्षांश, याप्रमाणे आपण त्यांना स्थान देत असतो आणि त्याची स्थानिक किंमत कशी काढतात ते पण बघणार आहोत। लक्षात ठेवा, दशांश, शतांश, सहस्त्रांश, दशसहस्त्रांश, लक्षांश, दशलक्षांश, कोट्यांश, दशकोट्यांश, अशा प्रमाणे पुढे जात असते। ओके, बघा स्थानिक किंमत आपण कशी अक्षरात लिहितो, हजार, शतक, दशक आणि एकक हे सगळ्यांना येते। आता पुढचा पाठ बघा दशांश अपूर्णांकाचा। सांगितल्याप्रमाणे दशांश चिन्हाचा पुढचा जो पहिला अंक असतो त्याला आपण कोणत्या नावाने ओळखतो, एक दशांश। मग इथं आपण प्लसच्या पुढे लिहिणार 7 दशांश, पुन्हा 4 शतांश, प्लस म्हणजे अधिक 8 सहस्त्रांश, प्लस 3 दशसहस्त्रांश। लक्षात ठेवा, अक्षरामध्ये फक्त आपण अक्षरच वापरणार, आपण कुठेही आता 8च्या ठिकाणी 8, इथं 4च्या 4 असे अंक आपण वापरणार नाही। आता बघा, याला आपण बेरीजमध्ये कसे लिहिणार। बेरीजमध्ये लिहिण्यासाठी आपण नेहमीप्रमाणे हे किती आहे, 1000। 1000 म्हणजे काय, आपण याला गुणिले 1000 करणार। 7 गुणिले 1000 म्हणजे याची किंमत येईल 7000। जर कळत नसेल तर 7 ला 7 लिहिणार आणि पुढे बघणार आपण अंक किती, 3 अंक तर आपण 3 शून्य देणार। पुन्हा प्लस 8, 8 किती आहेत, शतक, 8 शतक, शतक म्हणजे किती, गुणिले 100, 8 गुणिले 100 म्हणजे 800 होतात। तसं जर कळत नसेल तर 8 ला 8 लिहिलं, पुढे 2 अंक आहेत तर आपण 2 शून्य दिले। प्लस 6 दशक म्हणजे 60 आणि हे 9, इथपर्यंत सगळ्यांना येते। पुढे बघा, आता इथं प्लस घेणार आपण म्हणजे अधिकचे चिन्ह, 7 दशांश, 7 दशांश, दशांश म्हणजे काय, छेदामध्ये त्याचे 10 असतात, अर्थच आहे। दशांश म्हणजे छेदामध्ये 10, शतांश म्हणजे छेदामध्ये 100, सहस्त्रांश म्हणजे छेदामध्ये 1000। ओके, तर इथं येईल 7 छेदामध्ये 10 प्लस 4 छेदामध्ये 100 प्लस 8 छेदामध्ये 1000, कारण की याची किंमत काय आहे, सहस्त्रांश आहे। आणि पुढं 3 दशसहस्त्रांश म्हणजे 3च्या छेदामध्ये 10,000। याप्रमाणे आपण याची काय लिहिणार, बेरीज या स्वरूपामध्ये आपण स्थानिक किंमत लिहिणार। याला आपण विस्तारित रूप सुद्धा म्हणत असतो आणि याच विस्तारित रूपावरून तुम्हाला संख्या बनवायची असते आणि संख्यावरून तुम्हाला कधी कधी विस्तारित रूप करायचं असते। तर तुमचे 2-3 टॉपिक याच्यातूनच कव्हर होतील। पुढे आहे आता आपण याला लिहिणार गुणाकार या स्वरूपामध्ये। गुणाकार स्वरूपामध्ये माझ्या ऑनलाईन बॅचमध्ये मी शिकवलेलं आहे की याचं विस्तारित रूपामध्ये मांडणी केल्यावर संख्यामध्ये कसं म्हणतात, याला मागं पुढे देत असतात, याप्रमाणे तुम्हाला देणार नाही। पुढे बघा, आता गुणाकार स्वरूपामध्ये, गुणाकार स्वरूपामध्ये आपण काय करणार, कंस घेणार 7 गुणिले, आता हे आहे 1000, 7 गुणिले 1000 म्हणजे आपण याला गुणिले 1000 असे लिहून टाकणार। 7000, 7 गुणिले 1000 म्हणजे 7000। बघा, याचा उत्तर ही किंमत आणि ही किंमत सारखी असते। पुन्हा 8 गुणिले, शतक होतं, गुणिले काय करणार आपण 100 करणार। कळत नसेल तर 8 गुणिले 1 लिहिणार, पुढे 2 अंक म्हणून 2 शून्य। 7 गुणिले 1 लिहिणार, पुढे 3 अंक म्हणून 3 शून्य। याही प्रकारे तुम्ही याचं विस्तारित रूपात मांडणी करू शकता। प्लस आता काय आहे, 6 गुणिले दशक, दशक म्हणजे काय, गुणिले 10 प्लस 9, 9 गुणिले किती, 1, हे झालं पूर्णांकाचं। आता बघूत आपण अपूर्णांकाचं, इथे घेणार आपण प्लस, जागा नाही म्हणून मी खाली लिहित आहे। इथं घेणार आपण आता काय, 7 गुणिले 1 छेदामध्ये 10, 7 1 7, 7/10, उत्तर सारखंच येते। ओके, कळायले? कळत नसेल तर व्हिडिओला स्पीड कमी करा, ब्राईटनेस वाढवा आणि हळूहळू ते बघा। पुन्हा 4
4 गुणिले छेदामध्ये काय होणार 100 का त्याची स्थानिक किंमत किती आहे शतांश. शतांश म्हणजे काय छेदामध्ये 100. अगेन पुन्हा कंस करणार 8 गुणिले 1 अंशामध्ये. याची स्थानिक किंमत सहस्त्रांश आहे. सहस्त्र म्हणजे 1000 त्या छेदामध्ये आपण घेणार 1000 कंस बंद. पुन्हा कंस सुरू केला. आता लिहिणार काय आपण 3 गुणिले छेदामध्ये 10,000 कारण की त्याचं स्थान आहे 10 सहस्त्रांशचा. ओके क्लिअर. आता आपल्याला पुढं करायचं आहे 10च्या घातमध्ये. 10च्या घात रूपात आपल्याला लिहायचं आहे. याला नीट समजून घ्या काय करतो कसं नाही. चला खाली लिहिलं असतं तुम्हाला दिसलं नसतं म्हणून मी मिटवलेलं आहे. आणि पुढं बघा आता 10च्या घात रूपात लिहिलं नसेल तर व्हिडिओ थोडं पाठीमागं घ्या आणि स्क्रीनशॉट शॉट करून ठेवा किंवा व्हिडिओला स्टॉप करून लिहून टाका. पुढं बघा 10च्या घात रूपात कसं लिहिणार त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही बेसिक सांगतो. बघा हे आहे 10 ठीक आहे. यालाच आपण 10चा पहिला घात सुद्धा लिहू शकतो. आता इथं बघा इथं काय आहे 100 तर याला मी कसं लिहिणार 100 येणार मी 10चा वर्ग. 10चा वर्ग म्हणजे काय 10 वर 2 वर्ग याचा अर्थ की 1च्या पुढे किती शून्य आहेत 2 शून्य आहेत. आता बघा इथं लिहिलं मी किती 1000. 1000चा अर्थ काय असतो की 10 वर 3 शून्य 10चा घन ठीक आहे. आता मी पुढे लिहिला समजा 10,000 तर इथं काय लिहिणार मी 10चा चौथा. याचा अर्थ 10 वर कितवा घात आहे त्याचा अर्थ आपण समजायचा की 1च्या पुढे किती शून्य आहेत. लक्षात ठेवा 1च्या पुढे किती शून्य आहेत 10च्या पुढे शून्य नाहीत. ओके 1च्या उजवीकडे किती शून्य 1 म्हणून 10चा पहिला घात. 1च्या पुढे किती शून्य 2 म्हणून 10चा दुसरा घात. 1च्या पुढे किती शून्य 3 म्हणून 10चा तिसरा घात. 1च्या पुढे किती शून्य 4 शून्य म्हणून 10चा चौथा घात. ओके तर बघा आपण काय करणार 7000 आहे तर आपण याला कसं लिहिणार 10च्या घातमध्ये 7 गुणिले 1000. 1000 म्हणजे किती 3 शून्य म्हणजे आपण इथं लिहिणार 10चा तिसरा. 7 गुणिले 10चा घन म्हणजे 10चा घन म्हणजे 1000. 1000 गुणिले 7 म्हणजे 7000. बघा किंमत कशी आली सारखी आली. किंमत बदलता कामा नये. पुन्हा कंस घेणार आता लिहिणार 8 8 8 म्हणजे किती शतक. 8चं स्थान कोणतं शतक. शतक म्हणजे 100 मग आपण काय करणार 2 शून्यासाठी 10चा दुसरा घात. पुन्हा 6 गुणिले 10चा पहिला घात. 10चा पहिला घात म्हणजे 10च आणि 10 गुणिले 6 म्हणजे 60च. ओके पुन्हा बघा आता इथं काय होणार आता 9 गुणिले 10चा शून्यवा घात. नियम लक्षात ठेवा कोणत्याही संख्येचा शून्यवा घात म्हणजे उत्तर 1 असते. कोणती संख्या असू द्या 1चा शून्यवा घात 1च 2चा शून्यवा घात 1च 8चा शून्यवा घात 1च 1000चा शून्यवा घात 1च. कोणती संख्या असू द्या तसं जर तुम्ही शून्यवा घात घेतला म्हणजे त्याच्या डोक्यावर तुम्ही शून्य लिहिलं तर त्याला उत्तर काय लिहिणार आपण 1. मग 9 गुणिले 1 म्हणजे 9 1 9. हे झालं पूर्णांकाचं. आता अपूर्णांकासाठी पण प्लस चिन्ह देणार. आणि आता गंमत बघा 7 गुणिले 1 छेद 10चा -1. इथं किती होतं छेदामध्ये 10 होतं. मग छेदाला आपण अंशामध्ये लिहायचं असेल सॉरी आपण याला असं करणार 10चा मायनस पहिला. 10चा काय करणार आपण मायनस पहिला. छेदाची संख्या अंशात लिहिणं म्हणजे मायनसमध्ये त्याचा घात लिहायचा असतो. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणत्या संख्येचा पहिला घात म्हणजे किती असते तीच संख्या असते म्हणजे 10चा 10. आणि मायनस काय घेतलं काही छेदाची संख्या आपल्याला वर लिहायची होती. बघा इथं छेदामध्ये 10 होतं त्याला वर लिहिण्यासाठी काय करणार मी त्याला फक्त मायनसच साईन दिलं की ते वर येऊन जाते. पुन्हा 4 गुणिले आता बघा 4ची स्थानिक किंमत किती आहे शतांश. शतांश म्हणजे किती छेदामध्ये 100. आता छेदाच्या 100ला मला गुणाकारामध्ये लिहायचं आहे. मग मी काय करणार 4 गुणिले 10चा वर्ग. हे झालं 100 पण छेदामध्ये होतं ना मग म्हणून मी काय करणार इथं मायनसच चिन्ह देणार. क्लिअर. छेदामधली संख्या अंशात देताना काय करतो आपण मायनसच साईन देतो प्लस. आता काय आहे 8 8 सहस्त्रांश. 8 सहस्त्रांश म्हणजे किती 1000. 1000 म्हणजे कितवा घात 10चा तिसरा घात येणार. पण हे कसं आहे छेदामध्ये 1000 आहेत म्हणून आपण काय करायचं मायनस साईन घेणार प्लस. आता आहे काय 3 3 गुणिले 10चा 10 सहस्त्रांश. 10 सहस्त्रांश म्हणजे किती 10,000. 10,000 म्हणजे 10चा चौथा घात. छेदामधली संख्या अंशात लिहिली म्हणून काय घेतलं आपण मायनस घेतलं. समजलं तर या 4 प्रकारे तुम्हाला कोणत्याही संख्येची स्थानिक किंमत काढता आली पाहिजे आणि या स्थानिक किमतीवरून तुम्हाला संख्या बनवायची असते. परीक्षेमध्ये नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूलला काय करतात या स्वरूपामध्ये तुम्हाला देत नाही याच्यातले मागं पुढे देतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आधी हे देईल 6 गुणिले 10चा पहिला मग हे देतील मग हे देतील हे या प्रकारे तुम्हाला मग संख्या बनवायची असते. ह्याचं काय असते कसं मी हे मी हे ऑनलाईन क्लासमध्ये घेतलेलं आहे. फक्त हे रिव्हिजनसाठी मी थोडंसं व्हिडिओ बनवत आहे. ओके
अजून एक एक्झाम्पल बघा, 309.3047. ठीक आहे, याला असं नाही वाचायचं, याला वाचायचं 309.3047. लक्षात ठेवा, दशांश चिन्हाच्या पुढची जी संख्या त्याला पण अंकामध्ये काउंट करायचं असते, मोजायचं असते. याला 309.3047 असंच आपण म्हणणार. बघा, यालाही आपण 4 प्रकारे लिहिणार. सुरुवातीला आपण लिहिणार याला अक्षरात, एकक, दशक, शतक, 3 शतक प्लस. बघा, शून्याची स्थानिक किंमत लिहित नसतात. परीक्षेमध्ये तुम्हाला किंमत न देताच येईल, तर लक्षात ठेवा स्थानिक किंमत आपल्याला लिहायची नाही. आपण डायरेक्ट करणार. आपण काय आता 9 एकक झालं. हे पूर्णांकाची पूर्णांकाची स्थानिक किंमत. आता दशांश अपूर्णांकामधले अंक त्याची स्थानिक किंमत. इथं आपण लिहिणार 3 दशांश प्लस. इथंही आपण काय करणार, शून्याची स्थानिक किंमत लिहिणार नाही. तर या शून्याची स्थानिक किंमत आहे शतांश आहे. शतांश म्हणजे छेदामध्ये 100, आपण ते लिहिणार नाही. आपण सरळ पुढचा घेणार 4. इथं काय आता 4 सहस्त्रांश. काय आहे 4 सहस्त्रांश. 4 सहस्त्रांश या प्रकारे येणार आपण. आणि पुन्हा 7 दशसहस्त्रांश. 7 दशसहस्त्रांश. इंग्लिश मीडियमचा बॅच वेगळी आहे. हे फक्त सेमी आणि मराठी मीडियमच्या पूर्णासाठी एक रिव्हिजनचा पार्ट आहे. आता आपल्याला बघायचं आहे बेरीज या स्वरूपामध्ये. कोणत्या स्वरूपामध्ये? बेरीज स्वरूपामध्ये. सोपा आहे. 300 प्लस 9. 3 शतक म्हणजे 300. शून्याची स्थानिक किंमत लिहायची नाही, त्याला स्किप करा. प्लस 3 छेदामध्ये 10. दशांश. दशांश म्हणजे काय? छेदामध्ये 10. पुन्हा 4 शून्याची स्थानिक किंमत लिहिणार नाही. पुढं आहे आता 4 सहस्त्रांश. सहस्त्रांश म्हणजे छेदामध्ये किती येणार? 1000. बघा, 10च्या नंतर आपण सरळ 1000 लिहिलं, 100 लिहिलं नाही, कारण की शून्य होता. आता आहे 7 दशसहस्त्रांश. हे झालं बेरीजमध्ये. आता आपण लिहिणार गुणाकारात. कोणत्या स्वरूपामध्ये? गुणाकार स्वरूपात. कोणत्या स्वरूपामध्ये? गुणाकार. ते सिंपल आहे. अगेन कंसामध्ये 3 गुणिले 100. 3 गुणिले 100 म्हणजे 300. 300 3 शतक आणि त्याची स्थानिक किंमत निघाली. ओके. परीक्षेमध्ये काय करेल, तुम्हाला कोणत्याही एक अंकाच्या खाली रेष मारतील आणि यांची स्थानिक किंमत काढून बेरीज करा, वजाबाई करा, गुणाकार करा, अशा वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्यासाठी आपल्याला हे सगळ्या प्रकारे त्यांची स्थानिक किंमत काढता आली पाहिजे. पुन्हा शून्याची स्थानिक किंमत लिहिणार नाही. इथं 9 गुणिले फक्त लिहिणार आपण 1 प्लस दुसरा कंस 3 गुणिले 1 छेदामध्ये 10. दशांश. छेदामध्ये 10 म्हणून त्याला दशांश. शून्य स्किप केला. पुन्हा 4 गुणिले 1 छेदामध्ये 1000. कारण का? 4ची स्थानिक किंमत सहस्त्र अंश आहे. सहस्त्र म्हणजे 1000. पुन्हा आता आपण लिहिणार इथं काय? 7 गुणिले 1 छेदामध्ये 10,000 म्हणजे दशसहस्त्रांश. ओके. आता आपल्याला लिहायचं आहे 10च्या घातमध्ये. 10च्या घात स्वरूपात लिहायचं आहे. नीट लक्ष द्या. आपण लिहिणार इथं काय? 3 गुणिले 10चा 3 शतक आहे ना. शतक म्हणजे 100. 100 म्हणजे 2 शून्य, तर 10चा दुसरा घात. आणि हे वरच आहे, छेदामध्ये काही नाही म्हणून आपण याला प्लसमध्ये लिहिणार. प्लस 9 गुणिले 10चा 0वा घात. कोणत्याही संख्येचा 0वा घात म्हणजे उत्तर किती असते? 1. व्हेरी गुड. आणि त्याचं उत्तर 9 येणार. प्लस आता अपूर्णांकामधलं 3 गुणिले 10चा -1. दशांश आहे बघा, छेदामध्ये 10 होतं. छेदामध्ये किती होतं? 10. त्याला अंशामध्ये लिहायचं आणि परत 10च्या घातमध्ये लिहायचं आहे. अंशामध्ये लिहिण्यासाठी आपण काय करणार? -1 करणार आणि 10चा पहिला म्हणजे 10च. प्लस 4ची स्थानिक किंमत 4 गुणिले 10. 4ची स्थानिक किंमत किती आहे? सहस्त्र. सहस्त्र म्हणजे 1000. 1000 म्हणजे 3 शून्य. 10चा तिसरा घात आणि याच्या छेदामध्ये 1000 होतं. आपल्याला अंशामध्ये लिहायचं म्हणून आपण काय करायचं? मायनस चिन्ह देणार. आणि शेवटचं 7 गुणिले 10चा चौथा घात -4 का? कारण की छेदामध्ये काय आहे? 10,000 आहे. व्हिडिओला स्टॉप करून हे लिहून घ्या. चला बघा, आता आपल्याला बघायचं आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. बेरीज आणि वजाबाकी खूप सोपी असते. फक्त नियम एक लक्षात ठेवा की बेरीज आणि वजाबाकी करताना फक्त दशांश चिन्हाच्या खाली काय लिहायचं असते? दशांश चिन्ह लिहायचं असते. बघा, आता ही बेरीज करायची आपल्याला. 78 दशांश चिन्ह 4 8 9. याला 489 म्हणू नका. प्लस 1 दशांश चिन्ह 8 9 अधिक 1 दशांश चिन्ह 8 9. तर नियम लक्षात ठेवा, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्हच आला पाहिजे. इतकीच फक्त खबरदारी घ्या. बाकी तर कोणतं काही अवघड असं काही प्रोसेस नाही आहे.
पॉईंटच्या खाली पॉईंट, पॉईंटच्या डावीकडे 1 आहे आणि उजवीकडे आहे 8 9. रिकामा जागी तुम्ही 0 देऊन भरून टाका, म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही. बेरीज होती म्हणून बेरीज 9 अधिक 0 9, 8 आणि 9 17, हातचाला 1, 8 आणि 4 12 आणि 1 13ला 3, हातचाला 1, 8 आणि 9 10, 0 हातचाला 1, हे झाले 8. हे झाले बेरीज. कळलं? सोपी आहे, नेहमी सारखीच असते, फक्त पॉईंटच्या खाली काय करायचा, पॉईंट घ्यायचा. पुन्हा एक बघा 38.104 प्लस 3 0.01 बेरीज. पुन्हा 38.104 प्लस दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, दशांश चिन्हाच्या डावीकडे 3 आहे, उजवीकडे 0 1 आहे. रिकाम्या जाग्यामध्ये काही नाही म्हणून आपण काय घेणार इथं 0 0 घेऊन टाकणार. आपण बेरीज करणार 4ला 4, 1ला 1, 1ला 1, पॉईंटला पॉईंट, 8 आणि 3 11, हातचाला 1, 3 आणि 1 4. ओके. आणि लक्षात ठेवा कधी कधी काय असते की दशांश चिन्ह देत नाही, तर दशांश चिन्ह कुठेही नसते, त्याचा अर्थ काय असते की दशांश चिन्ह कुठे सर्वात उजवीकडे आहे. फॉर एक्झाम्पल मी लिहिलं असं 38.4 प्लस 29. मग आता याला लिहिणार कसं, याला पण लिहिणार 38.4. या संख्येमध्ये पॉईंट कुठेही नाही, म्हणजे सर्वात उजवीकडे एक स्थानच्या पाठीमागं. मग आपण काय करणार, पॉईंटच्या खाली पॉईंट, इथं 9, इथं 2, इथं काही नाही म्हणून 0. आपण करणार बेरीज 4 अधिक 0 4, 8 आणि 9 17, हातचाला 1, इथं झाले 6. क्लिअर? फक्त इतकं लक्षात ठेवा पॉईंट कुठेही नसते, म्हणजे कुठं असते, सर्वात उजवीकडे. आता बघूया पूर्वी वजाबाकी बघून घ्या. वजाबाकीमध्ये पण सेम रूल्स अप्लाय करणार. दशांश चिन्हाच्या खाली काय आलं पाहिजे, दशांश चिन्हच आलं पाहिजे. इथं 1, इथं 8, इथं 9, इथं काही नाही म्हणून 0. ठीक आहे. आपण करणार वजाबाकी. 1 मधून 9 जात नाही, 0 कडे घेता येत नाही. 9 मधून 1 गेला उरले 8, इथं झाले 10, 10 तून 1 गेला 9, इथं झाले 11, 11तून 9 गेले उरले किती 2, 9 मधून 8 गेला उरला 1, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह, 8 मधून 1 गेला 7, 3ला 3. ठीक आहे. वजाबाकी तुम्हाला येत असेल, इथे काही अवघड नाही, फक्त मांडणी समजून घ्या. 107. आता पॉईंट कुठे नाही, म्हणजे कुठं असते, एकदम उजवीकडे स्टार्टिंगला किंवा एकक स्थानच्या उजवीकडे. पॉईंटच्या खाली पॉईंट घेणार आपण, इथे लिहिणार आपण 4 1, इथे लिहिणार आपण 8 9, वर काही नाही म्हणून 0, खाली काही नाही म्हणून 0. बघा वर पण 5 अंक, खाली पण 5 अंक झाले. अशा प्रकारे आपण मांडणी करा. लक्षात ठेवा बेरीज आणि वजाबाकीमध्ये फक्त मांडणी महत्त्वाची आहे. बेरीज आणि वजाबाकी तर सगळ्यांना येतेच. 7 मधून 1 गेला उरले किती 6, झाले 10, 10 तून 1 गेला उरले 9, इथं झाले 10, 10 तून 9 गेले 1, 9 मधून 8 गेला 1, पॉईंटला पॉईंट, 6 मधून 4 गेलेत उरले किती 2, आणि इथं 10 तून 1 गेला उरले किती 9. तिसरं गणित तुम्हाला करायचं आहे. चला बघा दश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार. तर काय करायचं सुरुवातीला की बघायचं की गुणाकारामध्ये 1च्या पुढे 0 असणारी संख्या आहे का, तर या स्वरूपाच्या गुणाकारामध्ये प्रत्येक ठिकाणी 1च्या पुढे 0 असणारी संख्या आहे. तर या प्रकारचे गुणाकार खूप सोपे असतात. फक्त आपण मोजणार शून्य किती आहेत. शून्य किती आहेत 3. गुणाकारामध्ये 1च्या पुढे 3 शून्य आहे, तर आपण काय करणार, आणि आपल्या प्रश्नामध्ये काय दशांश चिन्ह पण आहे, मग आपण काय करणार, ही संख्या जशीला तशी लिहिणार. प्रॅक्टिस पेपर तसं करा, जर तुम्हाला जमून आलं तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता. 3 शून्य आहेत ना, आपण पॉईंट काय करणार, 3 घर उजवीकडे घेणार, 1 2, इथं काही नाही म्हणून आपण काय घेणार 0. मग आपलं उत्तर किती आलं 4, आपलं उत्तर आलं 8 4 9 0. शेवटी पॉईंट आला. लक्षात ठेवा शेवटी पॉईंट घ्यायची गरज नाही. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं काही नसते, म्हणजे शेवटी पॉईंट असते, ते गरज असेल तर घ्यायचं, अन्यथा घ्यायची गरज नाही. समजलं. 3 शून्य होते म्हणून या पॉईंटला 3 घर आपण उजवीकडे घेणार, 1 2 3 काही नाही म्हणून 0. पुन्हा बघा 0.034 गुणिले 10 किती शून्य आहेत 1. मग आपला पॉईंट फक्त एक घर उजवीकडे जाईल. मग हा पॉईंट कुठं आला, या ठिकाणी आला. म्हणजे आपलं उत्तर किती झालं 0.34. लक्षात ठेवा पॉईंटच्या पुढे 2 शून्य घ्यायची गरज नाही आहे. पॉईंटच्या पुढे फक्त एकच शून्य घेत असतात, ते पण गरज असेल तर, अन्यथा तेही घ्यायची गरज नाही. तर उत्तर आपलं किती 0.34. क्लिअर. पुढे बघा आता इथं किती शून्य, इथं एकच शून्य. मग आपण डायरेक्ट काय करणार, आता 1 शून्य असल्यामुळे एक घर आपण उजवीकडे घेणार. बघा हा पॉईंट आला इथं. मग उत्तर किती आलं याचं 14.8. आता बघा इथं 2 अंक आहेत, 0 1 आहे तर नाही, इथं 0 येऊ लागले 2 म्हणून आपण एक 0 कट केला, पण इथं अंक कट करायची गरज नाही. पॉईंटच्या पुढं फक्त पॉईंटच्या डावीकडे एकच शून्य पाहिजे, 2 शून्य घ्यायची गरज नाही, 3 शून्य घ्यायची. फक्त शून्य सुद्धा घेणार नाही, शून्यापुढे एखादा अंक असेल तर आपल्याला घ्यावाच लागेल. इथे बघा आता किती शून्य, 2 शून्यत. आपण हा पॉईंट करणार, 2 घर उजवीकडे घेणार. मग बघा 1 घर आणि 2 घर. मग हा पॉईंट कुठं आला 23 आणि 12. पॉईंट आला इथं पुढे 0. बघा पॉईंटच्या पुढं उजवीकडे फक्त शून्य असेल तर ते शून्य घ्यायची गरज नाही.
कळालं, फक्त शून्य असेल, पॉईंटच्या पुढे किती शून्य असेल तर त्या शून्याला काही व्हॅल्यू नाही म्हणून आपण ते पॉईंट करणार, आपण कॅन्सल, आणि शून्य आपण काय करणार, कॅन्सल करणार. आपलं उत्तराला 2312. लक्षात ठेवा 2 शून्य होते, पॉईंट 2 घर उजवीकडे घेतला तर पॉईंट 2 आणि शून्याच्या मध्ये आला, पॉईंटच्या उजवीकडे फक्त शून्य येऊ लागला म्हणून आपण ते शून्य कट करून टाकलं, काही झिरोला काही अशी व्हॅल्यू नाही. इथं बघा आता किती शून्य आहेत, 1 2 3 4. मग आपण हा पॉईंट दशांश चिन्ह 4 घर उजवीकडे घेणार आपण. मग किती येणार इथं, 1 2 3 4. इथं काही नाही म्हणून 0, काही नाही म्हणून 0. पॉईंट आला शेवटी. मग आपलं उत्तर किती आलं, 1 8 4 0 0 पॉईंट. शेवटचा पॉईंट घ्यायची गरज नाही. रिकाम्या जागेमध्ये काय द्यायचं असते, शून्य द्यायचं असते. आता इथं पॉईंटच नाही आहे का दशांश चिन्ह, नाही, तर डायरेक्ट गुणाकार करून टाका. 184 184 किंवा कोणत्याही संख्येला 1 न गुणलं तर उत्तर तीच संख्या येते. मग इथं येणार 1 8 4 ला 4, किती शून्य, 3 शून्य, डायरेक्ट 3 शून्य देऊन टाका, गुणाकार संपला. कळलं, दशांश चिन्ह नसेल तर डायरेक्ट शून्य देऊन टाकायचे. इथे बघा 34 ला 34, दशांश चिन्ह कुठंच नाही, 2 शून्य, आपण डायरेक्ट 2 शून्य देऊन टाकले. हे आधी सारखंच आहे. आता 100 किंवा 1च्या पुढे शून्य असणारी संख्या उजवीकडे असू द्या किंवा डावीकडे असू द्या, गुण्यमध्ये असू द्या किंवा गुणकमध्ये असू द्या, काही फरक पडणार नाही. 8.489, 3 शून्य आहे, 3 घर उजवीकडे, 1 2 3. शेवटी पॉईंट आला तर घ्यायची गरज नाही. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या, व्हिडिओ स्टॉप करू म्हटल्यास. बघा मित्रांनो, आता आपण बघणार आहोत गुणाकार आणि भागाकार. याच्यामध्ये आपण काय करणार की 1च्या पुढे शून्य असणारी संख्या आहे की नाही हे आधी बघणार. तर इथं 1च्या पुढे शून्य असणारी संख्या आहे का नाही बघा, इथं 1च्या पुढे शून्य असणारी संख्या होती, इथं नाही आहे. मग आपण काय करणार, पॉईंट नाही समजून त्याची मांडणी करणार. गुणाकार नेहमीप्रमाणे 12 त्रिक 36 करून टाका आणि बघायचं आता किती अंकानंतर पॉईंट आहे, कोणत्याही संख्येमध्ये, इकडच्या किंवा इकडच्या, बघायचं पॉईंट कुठं आहे. 1च्या नंतर पॉईंट आहे, मग आपण उत्तरामध्ये काय करणार, 1च्या नंतर पॉईंट देणार. झाला गुणाकार. आता इथं जुना नियम, 1च्या पुढे शून्य असणारी संख्या आहे आणि पॉईंट पण आहे, मग आपण जी संख्या तशाला तशी लिहिणार. 2 शून्य आहेत म्हणून हा पॉईंट आपण 2 घर उजवीकडे घेणार, रिकाम्या जागेमध्ये काही नाही म्हणून काय घेणार आपण 0. उत्तर किती आलं, 360. बघा या प्रकारच्या गुणाकारामध्ये पॉईंट उजवीकडे जातो आणि या प्रकारच्या गुणाकारामध्ये पॉईंट डावीकडे जातो. समजलं, इथं 1 अंकानंतर पॉईंट होता म्हणून आपण उजवीकडून 1 अंकानंतर पॉईंट दिला. इथं आपण डावीकडे गेलो, इथं उजवीकडे गेलो. आता इथे बघा 1च्या पुढे शून्य असणारी संख्या नाही, मग आपण काय करणार, पॉईंट नाही म्हणून आपण लिहून घेणार. जर तुम्हाला 24चा पाढा येत असेल तर डायरेक्ट लिहून टाका, 24 × 144. जर येत नसेल तर थोडक्यामध्ये करा. sin चौक 24, 24ला 4, हातच्याले 2. बघा sin चौक 24, 24ला 4, हातच्याले 2, साई 2 12, 13, 14. या प्रकारे तुम्ही गुणाकार करू शकता. हे सगळे गुणाकाराची प्रॅक्टिस माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये मी घेतलेली आहे. ऑनलाईन क्लास जॉईन करायचं तर खाली लिंक आहे, ते लिंक तुम्ही टच करून तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता किंवा मला कॉल करा या नंबरवर. उत्तर किती आलं, 144. इथंही 1 अंकानंतर पॉईंट आहे, इथंही 1 अंकानंतर पॉईंट आहे. मग काय होते, गुणाकारामध्ये या दशांश चिन्हांची बेरीज होते. 1 अंकानंतर पॉईंट, 1 अंकानंतर पॉईंट, 1 + 1 उत्तरामध्ये काय होणार, 2 अंकानंतर पॉईंट येईल. पुन्हा सांगतो, इथंही 1 अंकानंतर आहे, इथंही 1 अंकानंतर, 1 + 1 गुणाकारामध्ये दशांश चिन्हाची बेरीज होते. नियम लक्षात ठेवा, गुणाकारामध्ये दशांश चिन्हाचे काय होते, बेरीज होते. आणि 1 आणि 1 2, तर उत्तरामध्ये आपण उजवीकडून 2 अंक सोडून पॉईंट देणार. तर उत्तर किती आलं, 1.44. क्लिअर. वापस घेऊन तुम्ही बघू शकता, कळलं नसेल तर पुढं बघा. इथं आता 1च्या पुढे शून्य असणारी संख्या आहे, हे आपल्यासाठी सोपं आहे. 2 शून्य 2 घर उजवीकडे, बघा इथं गेलो आपण उजवीकडे, मग उत्तर किती आलं, 8948, 8948. शेवटी पॉईंट आला, शेवटी पॉईंट घ्यायची गरज नाही. आता इथं फक्त एका संख्येमध्ये पॉईंट आहे आणि 1च्या पुढे शून्य असणारी संख्या नाही, पॉईंट नाही समजून आपण लिहून घेणार. गुणाकार करणार आपण बघा, छोट्या संख्येनं मोठ्या अंकातला 1 दशक शतक प्रमाणे आपण गुणाकार करणार. 7 चौक 28ला 8, हातच्याले 2, 7 8 56, 56 आणि 2 58. उत्तर आलं किती, 588. तर बघायचं फक्त एका अंकानंतर पॉईंट आहे ना, मग आपण उत्तरामध्ये बी काय करणार, उजवीकडून 1 अंक सोडून पॉईंट देणार. कळलं. इथं दोन्हीमध्ये पॉईंट होतं, बेरीज केली, एकामध्येच पॉईंट होतं तर आपण तितके अंक सोडून पॉईंट दिला. इथं तसंच करणार. आता काय करणार, 3.894, 2 शून्य 2 घर उजवीकडे, 1 2. बघा पॉईंटच्या पुढं अंक आहे तर राहू द्या. उत्तर येणार 389 म्हणजे 389.4. इथं तुम्हाला दशांश चिन्ह घ्यावं लागेल कारण की तो शेवटी नाही आहे आणि पॉईंटच्या पुढं दशांश चिन्हाच्या पुढं अंक असेल तर ते घ्यायचं, फक्त शून्य आलं तर घ्यायचं नाही. इथं परत 12 × 948 आपण लिहिणार, पॉईंट नाही समजून लिहिणार. 12चा पाढा येते तर आपण डायरेक्ट गुणाकार करूत.
बघा 12 अटी 96, 96ला 6, 96ला 6 चे किती आलेत 9, 12 चौक 48, 48 आणि 9 किती होतात 53, 53ला 3 हातचे आले किती 5, परत 12 9 108, 12 गुणिले 9 108 होतात, 108 अधिक 5 किती होतात 113, किती होतात 113. मग आपला गुणाकार आला 12 गुणिले 948चा 11,336. फक्त एका संख्येमध्ये पॉईंट आहे किती नंतर 2 नंतर. मग आपणही काय करणार उत्तरामध्ये 2 नंतर आपण पॉईंट देणार. आय होप समजलं असेल. 1च्या पुढे शून्य असणारी संख्या असेल तर पॉईंट आपला जाणार कुठं उजवीकडे जाणार, आणि जर तसं नसेल तर पॉईंट कुठे जाणार आपला डावीकडे जाणार. कळालं. या प्रकारच्या गुणाकारामध्ये पॉईंट डावीकडे, या प्रकारच्या गुणाकारामध्ये पॉईंट उजवीकडे. भागाकार आपण बघू पुढच्या पार्टमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे जाताना एक माहिती द्यायची होती की माझा ऑनलाईन क्लास चालू आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक आहे ती लिंक तुम्ही जॉईन करून माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. त्या ठिकाणी रोज संध्याकाळी फ्रीमध्ये नवोदयचे क्लास चालू आहेत. जास्तीत जास्तपर्यंत हा मेसेज पाठवा. थँक्यू.